कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो, तुम्ही कोणाला तर फोन केला होता ना? चिंचुक्यांना केलता, पण त्यांना पण काय धड माहित नाही। अहो, कुठे असतील ते? ठीक असतील ना? हो, आपलं ठीक आहे, पण बापूंनी काल रात्र जागून काढली आहे। पोटात अन्नाचा एक घास नाही आहे त्यांच्या। होय अगं मोना, अशानं बापूंची तब्येत पण बिघडेल। हो ना। कशी आहेस तू? रात्रभर तुम्ही घराच्या बाहेर होता का? बरी आहेस ना तू? बापू, अगं अमोल, अरे वा, कसा आहेस तू? त्या लोकांनी काय केलं नाही तुला? नाही बापू। बापू शांत, आम्ही आलोय ना नीट घरी, तुम्ही नका काळजी करू, काही नाही झालं। देवा पांडुरंगा, ऐकलंस रे माझं, आता आयुष्यभर तुझं ऋण पेटणार नाहीत बघ। बापू पण सर तुम्ही ठीक आहेत ना? अहो, आम्हाला खूप काळजी वाटली हो तुमची, आणि रात्रभर डोळ्याला डोळा नाही बघा आमच्या। अमोल, माझं चुकलं, माझ्यावर जबाबदारी होती तुला सांभाळायची, माझं दुर्लक्ष झालं बघ, माझ्यामुळे झालं हे सगळं। अरे मामा, एवढं काय नाही झालं मला। अरे पण अमोल, तू तुझ्या माला आणि बाबांना परफॉर्मन्स करून दाखवणार होता ना, तो पण नाही दाखवता आला आपल्याला। अरे मामा, दाखवलं ना मी आता। मी किडनॅप चालू मला सोडवायला बाबा आले ना। म्हणजे? अरे मामा, त्यांनी आधी मला किडनॅप केलं आणि नंतर माझ्या माला पण किडनॅप केलं। काय? अगं मग दीदी तुम्ही सुटला कसं काय? बाबांनी सोडवलं आम्हाला। मा म्हणली होती माझे बाबा शहनशाह आहेत म्हणून। मग मी किडनॅप झालो तेव्हा माझ्या डोळ्यांनी बघता आलं। छोटे सरकार, म्हणजे तुमची आणि अर्जुन दादांची भेट झाली का? हो मग, म्हणून तर माझा मामा जगातला बेस्ट मामा आहे। मामा, बरं झालं मी किडनॅप झालो। बापू बघितलं का, इथं रात्रभर आपला जीव कासावीस होतोय आणि म्हणतोय बरं झालं किडनॅप झालो। बापू, माझे बाबा एकदम धाडसी आहेत। तुम्ही सगळ्यांनी माझ्या बाबांना फायटिंग करताना बघायला पाहिजे होतं। अरे अमोल, अरे तुझ्या बाबांना फाईट करताना मी लय वेळा बघितलंय, तू पहिल्यांदा बघितलेस बघ। होय अमोल, अरे तू पहिल्यांदा बघितलंयस। अमोल सांग बरं, कशी फाईट केली रे बाबांनी? मी सांगतो। आता बघ, मामा, अरे मला किडनॅप केलं, त्यावेळी तिथले बॉक्स पडले आणि माझे बाबा आले। माझ्यामध्ये आणि बाबांमध्ये 708 लोक होते। त्यानंतर ती लोक माझ्या बाबांना मारायला गेली। बाबांनी असं धरलं, अशी बुक्की मारली आणि तो माणूस पडला। परत एक माणूस आला, काठी धरली, अशी फाईट मारली, दर्शन मारलं। त्याच्यानंतर माझे बाबा एवढ्या जवळ आले होते। त्यानंतर सगळे लोक उठले, बाबांना पकडला आणि खूप म्हणजे खूप लांब घेऊन गेले। त्याच्यानंतर बाबांनी अशी ताकद लावली, सगळ्यांना उडून टाकलं। दिप्या मामा, माझे बाबा खरंच सुपर हिरो आहेत। अमोल, सुपर हिरो नाही मग अर्जा, अरे अमोलला भेटलास का तू? अहो भेटलो, अहो कदम मी त्याला कुशीत घेतला, मिठीत घेतला, त्याच्या लय पप्पे घेतल्या, त्याचे लय लाड केले मी। तुम्हाला माहितीये का, समर कॅम्प मधला सिम्बा आहे ना, तोच आपला अमोल आहे दादा। अरे अर्जा,
अरे म्हणजे तू त्याला भेटत होतास म्हणजे? अरे तू कशाला? मी पण त्याला 1-2दा भेटलोय. अरे तुझ्या साखरपुड्याला तो भेटला ना, तेव्हाच मला वाटलं या पोराचं ना आपलं काहीतरी नातं आहे. कदम आम्ही तिकडे गेलो ना, काही कळनाच कुठं शोधायचं काय करायचं. नंतर कळलं एका ठिकाणी जरा सुगावा लागला, मग गेलो सोडवायला त्याला. भाऊजी हो तिथं त्यांची लोक असतील ना? होती की वहिनी. आप्पीने ना सिंबाला माझ्याबद्दल सांगितलं होतं, म्हणजे अमोलला. मस्तपैकी मांडी टाकून बसला होता निवांत. आणि बरं त्या गुंडांना पण दम देत होता. अरे म्हणजे एवढं सगळं होऊन बी आप्पीनं लेकराच्या मनात ईश नाही कालवलं बरं का? नाही कदम, ईश नाही घालवलं. कदम आज मला गॅरंटी झाली, मी आप्पीला ओळखायला नाही चुकलो. अर्जा, अरे म्हणजे तू 7 वर्ष पोरापासून लांब होतास, पण आप्पीनं सगळं नीट सांभाळून घेतले बरं का? मामनजी हो, आपला अमोल भेटला ही खरंच लय चांगली गोष्ट आहे. पण म्हणून आपण जे चुकीचं वागली ते नाही विसरता येत ना. वहिनी असं नाही, म्हणजे आप्पी बायको म्हणून कदाचित चुकली असेल, पण तिने एक आई म्हणून अमोलला जे काही दिले ना ते मी माझ्या डोळ्यांनी बघितले. आज तिने अमोलला लय चांगलं वाढवलंय. अर्जा, अरे आप्पीनं अमोलला केलेल्या संस्काराबद्दल मला कधीच शंका नव्हती बरं का? खरंय कदम, आप्पीने अमोलला आई आणि बाप दोघांचं प्रेम दिलं. आणि जवळ नसलेल्या या बापाबद्दल त्याच्या मनात एवढा आदर भरून ठेवला ना, त्यांनी मला बघितल्यावर हाक काय मारली माहिती का? बाबा. कदम तो बाबा म्हणत असताना त्याच्या डोळ्यात जे होतं ना ते दुसरं तिसरं काय नव्हतं, आप्पीने केलेले संस्कार होते. मला एवढा अभिमान वाटला ना की तो माझा अमोल आहे. मला अर्जुन मी निघते. आजचे सगळे अपडेट्स घेतलेत मी. काही राहिलं असेल तर कॉल कर. अगं आर्या, नाश्ता करून जा ना, थांब ना. नाही नको, घरी आईसोबतच करेन. भाऊजी अमोलला भेटले इथपर्यंत ठीक आहे, पण त्याबरोबर ह्या अपर्णाने घराचा उंबरठा ओलांडता कामा नये, नाहीतर सगळंच अवघड होऊन बसेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.